महाराष्ट्र पोलीस भरती 2025च्या संदर्भात आताच्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे। राज्य सरकारने पोलीस दलात तब्बल 15,000 पोलीस शिपाई भरतीचा शासकीय निर्णय जाहीर केला आहे। यामध्ये 2022 व 2023 मध्ये विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एकदाच विशेष सवलत देण्यात आली असून त्यांनाही अर्ज करण्याची मुभा दिली आहे। ही भरती जिल्हा स्तरावर राबवली जाणार असल्याने राज्यभरातील हजारो तरुणांसाठी पोलीस खात्यात नोकरीची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे। खाकीची स्वप्ने पाहणाऱ्या तरुणांनी तयारीला सुरुवात केली असून 12वी उत्तीर्णापासून विविध शाखातील पदवीधर विद्यार्थ्यांनी या भरतीकडे मोठ्या उत्सुकतेने लक्ष केंद्रित केले आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतरच पोलीस भरती प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। भरती प्रक्रियेनुसार प्रथम अर्ज नोंदणी होईल, त्यानंतर पात्र उमेदवारांची मैदानी चाचणी, पुढे गुणवत्ता यादीनुसार लेखी परीक्षा आणि अखेरीस प्रवर्गनिहाय अंतिम निवड यादी प्रसिद्ध केली जाण्याची दाट शक्यता आहे। पोलीस भरतीसाठी उमेदवारांना एकाच अर्जाची परवानगी, एकाच दिवशी लेखी परीक्षा, प्रथम 50 गुणांची शारीरिक चाचणी, चाचणीनंतर एका पदास 10 उमेदवारांची निवड होईल। राज्यभरात 15,000 पोलीस शिपायांची भरती होणार असून पुणे, मुंबई, नाशिक आदी शहरी भागात ही संख्या मोठी आहे। या भरती प्रक्रियेत पोलीस शिपाई आणि वाहन चालक या पदांसाठी निवडी केल्या जाणार आहेत अशी घोषणा शासनाने केली आहे। सन 2022 व 2023 मध्ये वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना विशेष बाब म्हणून अर्ज सादर करण्यास पात्र ठरवले आहे। पोलीस भरतीसाठी राज्यभरात पात्र उमेदवारांची 100 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाईल। शारीरिक व लेखी परीक्षा झाल्यानंतर उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल। कागदपत्र पडताळणीनंतर अंतिम निवड यादी जाहीर होईल। राज्यात पोलिसांची 15,000 पदे भरली जाणार आहेत। त्यासाठी प्रशिक्षण व खास पथके विभागाच्या अप्पर महासंचालकांनी सर्व पोलीस आयुक्त व ग्रामीणच्या पोलीस प्रमुखांकडून डिसेंबर 2025 पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती मागवली आहे। दरवर्षी सरासरी 10 ते 15% गुन्ह्यात वाढ होते, पण मागील काही वर्षात हे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे। राज्याची लोकसंख्या वाढत असतानाच पोलिसांचे मनुष्यबळ अपुरे पडत आहे, त्यामुळे पोलीस भरतीचे नियोजन करण्यात आले आहे। सध्या रिक्त पदांची बिंदू नामावली तपासली जात आहे। डिसेंबर 2024 पर्यंत रिक्त झालेली पोलिसांची पदे आणि डिसेंबर 2025 पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांचा त्यात समावेश आहे। या पोलीस भरतीचा मैदानीचा टप्पा साधारणतः लवकरच पूर्ण होईल, या दृष्टीने नियोजन सुरू आहे। कोणत्या मुद्द्यांवर माहिती मागवली ते जाणून घेऊया। पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदांची सेवा ज्येष्ठता यादी 31 मार्च 2025 अखेर सेवानिवृत्त मयत बडतर्फ आंतरजिल्हा बदली झालेल्या अंमलदारांची माहिती। सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हवालदार या पदांवर पदोन्नती दिल्यानंतर 31 मार्च 2025 पर्यंत हजर रिक्त असलेल्या पदांची माहिती। 1 जानेवारी ते 31 मार्च 2025 पर्यंत रिक्त असलेल्या पोलीस शिपाई, चालक, बॅट्समॅन या पदांची परिगणना करून आंतरजिल्हा गटबदलीने येणारे जाणारे वगळून प्रत्यक्षात रिक्त राहिलेली पदे, प्रतिनियुक्तीने भरण्यात आलेली पदे आपल्या आस्थापनेवर प्रत्यक्षात रिक्त आहेत त्या पदांचा समावेश रिक्त पदे म्हणून समाविष्ट केली का याची माहिती। मागील 2 भरतीतील निवड झालेले उमेदवार हजर झाले नसल्यास त्यांची माहिती। आगामी पोलीस भरतीसाठी 2024-25 वर्षासाठी गणना केलेल्या रिक्त पदांची माहिती। तर यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा। तर अशाच प्रकारच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या जाणत रहा आणि आपला TV24 समाचार मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। तोपर्यंत नमस्कार।